आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि खरोखर मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही देत असलेल्या उत्तम अशा प्रकारच्या प्रतिसादाबद्दल आणि विशेष प्रकारे तुम्ही दाखवित असलेल्या उत्साहाबद्दल मी तुमची प्रशंसा करतो आणि तुमची स्तुतीसुद्धा करतो. कारण तुम्ही या वचनं फक्त ऐकतच नाही आहात, तर त्यावर तुम्ही प्रतिक्रियासुद्धा देत आहात, तुमचे प्रश्न तुम्ही पाठवत आहात. त्याबद्दल मी खरोखर तुमचे आभार मानतो आणि देवाची स्तुती करतो, कारण या उत्तम अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या द्वारे त्याची सुवार्ता तुम्हापर्यंत येत आहे आणि तुम्ही ती आनंदाने स्वीकारित आहात आणि विशेष प्रकारे ती आपल्या जवळ न ठेवता इतरांना सुद्धा वाटत आहात. त्याबद्दल मी पुन्हा एक वार तुमची प्रशंसा करतो आणि तुमचे आभार मानतो. आजच्या संदेशाला जाण्याच्या पूर्वी आपण देवाकडे सहाय्य मागूया, प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो, कारण तू महान आणि प्रेमळ असा आमचा पिता आहेस. तू जिवंत आहेस, तू सामर्थ्यशाली आहेस. अवघी सृष्टी आणि सृष्टीमधला प्रत्येक वस्तू तू निर्माण केलेली आहे स्वर्गीय बापा, आणि विशेष प्रकारे जे आम्ही मानव आहोत आमचा तू निर्माण करता आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आजचा संदेश आमच्याकडे येत असताना, आज वचनावर आम्ही मनन करीत असताना तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि योग्य प्रकारे स्वर्गीय बापा हे वचन समजण्यासाठी तू प्रत्येक प्रेक्षकांना तुझी कृपा पुरव, हीच आमची विनंती आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय बापा, मी तुझं वचन यावेळेस इतरांसोबत घेऊन जात असताना प्रभू तू विशेष प्रकारे माझं सहाय्य कर. मला तुझी कृपा दया पुरव परमेश्वरा. तुझ्या वचनाची योग्य फोड करण्यासाठी तुझं ज्ञान पुरव, हीच माझी विनंती आहे. प्रभू, संपूर्ण प्रेक्षक वर्गांना तू आपल्या हातामध्ये घेतलेला आहे, त्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. प्रभू, ये आम्हा सर्वांना या वचनाच्या द्वारे तू चालव आणि आम्हाला शिकव. प्रभू येशू आमचा धन्य तारणारा, याच्याच गोड आणि पवित्र नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे त्यामध्ये आम्हाला आज विशेष ज्ञान प्राप्त होणार आहे. कारण आम्ही ज्या देशामध्ये राहतो त्या देशामधले बहुतेक, मी तर अशा प्रकारे म्हणेल की आम्ही संपूर्ण भारतवासी भक्तिप्रिय लोक आहोत, उपासना करणारे लोक आहोत. म्हणजे आम्ही देवाकडे किंवा देवाजवळ जाऊन त्याची उपासना करणारे म्हणजे भक्ती करणारे लोक आहोत. भक्ती ही माणसाला आवडणारी आहे आणि मग त्याद्वारे आम्ही पाहतो लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भक्ती करीत आहेत आणि भक्ती अर्पण करीत आहेत. आता उपासना जी आहे ती तुम्हाला आणि मला माहीत असायला पाहिजे की ती कोणामध्ये घडणारी आहे, आणि ती तुम्हाला माहीतच आहे की मानव हा देवाला उपासना देतो किंवा उपासना त्याची करीतो, त्याची भक्ती करतो. कारण आम्ही वर्शिप किंवा उपासना त्याचीच करतो जो वर्शिप त्या ठिकाणचा योग्य आहे, म्हणजे वर्शिपसाठी योग्य असणारा, आणि त्याला तुम्ही आणि मी मान्यता दिलेली आहे. आज विशेष प्रकारे तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे. या भक्तीमध्ये देव आणि मानव हे दोघ जण नक्की येतात, कारण मानव हा देवाला भक्ती देणारा आहे, त्याची उपासना करणारा आहे, त्याची स्तुती आणि प्रशंसा या भक्तीच्या द्वारे करणारा आहे, त्याला नमन करणारा मानव आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला या उपासनेवर विशेष प्रकारे विचार करायचा आहे. सर्वात पहिले विचार तुम्हाला आणि मला करायचा आहे की आम्हाला देवाला ओळखणं आहे की तो कोण आहे ज्याची आम्ही उपासना करीत आहोत किंवा करायचं आम्ही ठरवलेलं आहे, किंवा संदेशानंतर तुम्हाला ते कळणार आहे. सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे की पहिले की देवाला ओळखणे की तो कोण आहे,
ही पहिली महत्त्वाची बाब आहे. दुसरी महत्त्वाची बाब ही आहे की आता स्वतःला ओळखणे की मी कोण आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे या दोन गोष्टी विशेष प्रकारे उपासनेमध्ये येणाऱ्या आहेत. पहिली गोष्ट आहे की देवाला ओळखणे की तो कोण आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे की मी कोण आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ओळखायचं आहे, आणि देवाच्या वचनाच्या द्वारे आपण ते नक्की पाहणार आहोत. आम्हाला आज विचार करायचा आहे की आम्हाला कोणाची भक्ती करायची आहे, कोणत्या देवाची भक्ती करायची आहे, त्या देवाला आम्ही ओळखतो काय, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि प्रवेश ख्रिस्ताने सुद्धा ज्या वेळेस सैतानासोबत त्याचं संभाषण झालेलं आहे, बायबलमध्ये तो वृत्तांत आलेला आहे की सैतानाने एक वेळेस प्रवेश ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यासाठी तो प्रवेश ख्रिस्ताजवळ आलेला आहे, आणि तेथे सैतानाला प्रवेश ख्रिस्ताने काही गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. मत्ते शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 1 ते 10 ही वचने मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. कृपा करून या वचनाकडे लक्ष द्या. मत्ते शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 1 ते 10 वचन. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. लक्ष द्या. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. म्हणजे प्रवेश ख्रिस्ताला भूक लागलेली आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रवेश ख्रिस्त या भूमीवर जेव्हा तो आला त्यावेळेस तो 100% मानव होता, त्याचप्रमाणे 100% देवही होता. म्हणजे तो 100% देव होता आणि 100% मानव बनवून या जगामध्ये आलेला होता. याकडे तुमचं आणि माझं लक्ष जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मानव या स्थितीमध्ये त्याला भूक लागलेली आहे. तेव्हा परीक्षक म्हणजे सैतान त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की, म्हणजे प्रवेश ख्रिस्ताने उत्तर दिले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. म्हणजे परमेश्वराचं वचन तुमची आणि माझी तहान आणि भूक भागविणारा आहे. आत्मिकरित्या प्रवेश ख्रिस्त त्याच्या संगती बोलत आहे. पुन्हा मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. आजचा जो आपला संदेश आहे त्याकडे आता हे वचन आम्हाला घेऊन जात आहे. पुढचं वचनाकडे आपण जाणार आहोत. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईल. प्रवेश ख्रिस्ताला तो बोलत आहे. प्रवेश ख्रिस्ताला तो मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. परीक्षेमध्ये तो प्रवेश ख्रिस्ताला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा प्रवेश ख्रिस्ताने काय म्हटले त्याकडे आपण पाहूया. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. या वचनावर आपण विशेष विचार करणार आहोत, जे प्रवेश ख्रिस्ताने सैतानाला संबोधलेला आहे आणि बोललेला आहे. प्रवेश ख्रिस्ताने सैतानाला उत्तर दिलेलं आहे की कोणाची उपासना करायची आहे आणि कोणाला नमन करायचं आहे. ते वचन आहे, परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. तुम्हाला आणि मला आता नक्की कळालेलं आहे की तुम्हाला आणि मला कोणाची उपासना करायची आहे आणि कोणाला नमन करायचं आहे.
प्रभू ख्रिस्ताने त्याला म्हटलेलं आहे, परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग आता तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की आम्हाला देवाचीच उपासना का करायची आहे. म्हणजे प्रभू ख्रिस्ताने सांगितलेल्या देवाचीच उपासना का करायची आहे, किंवा बायबलमध्ये ज्या देवाबद्दल सांगण्यात आलेलं आहे त्याच देवाची तुम्हाला आणि मला उपासना का करायची आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण तुम्हाला आणि मला माहीत आहे की या जगामध्ये जगत असताना अनेक गोष्टी आम्हाला समजतात आणि त्याप्रमाणे आम्ही करीत असतो. परंपरा येतात आणि परंपरेने आम्ही चालत असतो, किंवा आमच्या आई वडिलांच्या किंवा पूर्वजांच्या कडून आलेले जे काही आम्हाला गोष्टी मिळालेल्या आहेत त्या घेऊन आम्ही समोर चालत असतो. आणि पुष्कळशा वेळेस अंधश्रद्धेने सुद्धा आम्ही काही गोष्टी करीत असतो. न कळतपणे आम्ही काही गोष्टी करून जातो, त्या आम्हाला कळत नाहीत तरी त्या आम्ही करतो, कारण बाकीचे लोक करत आहेत अशा प्रकारे आम्ही पाहतो. किंवा इतरांनी सांगितलं म्हणून आम्ही काही गोष्टी करतो, म्हणजे आम्ही उपासना करतो, भक्ती करतो, वेगवेगळे मार्ग आम्ही अवलंबतो. पण पुष्कळ वेळेस मी तर तुम्हाला सांगतो की अनेक लोकांनी आजपर्यंत हा विचार केलेलाच नाही आहे की आम्ही देवाला ओळखतो काय, की ज्याची आम्ही उपासना करतो. म्हणजे या देवाबद्दल आम्हाला माहीत आहे काय, की ज्याची आम्ही उपासना करीत आहोत, ज्याची आम्ही भक्ती करीत आहोत, तो कोण आहे. म्हणून आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की ज्या देवाची आम्ही उपासना करणार आहोत त्याचीच आम्हाला का उपासना करायची आहे. म्हणजे बायबलच्या देवाची आम्हाला का उपासना करायची आहे, किंवा प्रभू ख्रिस्ताने सांगितलेल्या देवाची आम्हाला का उपासना करायची आहे, किंवा विश्वासणारे या जगामध्ये जे संदेश सांगत आहेत त्याचप्रमाणे सुवार्ता गाजवित आहेत त्यांच्या देवाची आम्हाला का उपासना करायची आहे. हा एक प्रश्न तुमच्या समोर नक्कीच आलेला असेल. तुम्ही अनेक दिवसापासून वचन ऐकत आहात, वेगवेगळे विषय बायबलमध्ये आहेत, त्यावर आम्ही उत्तर शोधित आहोत आणि त्याचं समाधान आम्ही प्राप्त करून घेत आहोत. पण सर्वात महत्त्वाचं आहे की आम्ही ज्या देवाची उपासना करतो त्याबद्दल आम्हाला काही गोष्टी माहीत असणं फार आवश्यक आहे, की हा देव आहे तरी कोण. ज्या देवाची मी उपासना करायला जात आहे त्या देवाबद्दल माहिती करून घेणं हे मानवाचं कर्तव्य आहे. कारण देवाने म्हणजे बायबलच्या देवाने मानवाला कधीच म्हटलं नाही की तुम्ही डोळे झाकून माझ्याकडे या. नाही, बायबलचा देव सांगतो, पवित्र शास्त्राचा देव सांगतो की तुम्ही सर्व माझा अनुभव घेऊन पहा. तो सर्वांना आवाहन करीत आहे की तुम्ही या आणि माझा अनुभव घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कोण आहे. आणि ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे तेच आम्हाला सांगतात की देव कसा आहे. बायबलमध्ये आपण वाचणार आहोत स्तोत्रसंहिता याचा 33वा अध्याय. यामध्ये काही गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 33वा अध्याय आणि 4 आणि 5 वचन. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. स्तोत्रकर्ता पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हाला आणि मला सांगत आहे परमेश्वराचे वचन सरळ आहे. ते किचकट करून सांगण्यात आलेले नाही. आमच्या भाषेमध्ये म्हणजे मानवाच्या भाषेमध्ये मानवाला समजणारं अशा प्रकारचं वचन देवाने दिलेलं आहे मानवासाठी. आणि ते सरळ आहे, ते कठीण नाही, मानवाला समजण्यासारखं आहे. त्याचे नियम जे आहेत ते सरळ आहेत, योग्य आहेत, मानवाला सुज्ञान बनवणारे आहेत, ज्ञानी बनवणारे आहेत, योग्य मार्गानुसार चालविणारे आहेत, असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. त्याची सर्व कृती सत्याची आहे. म्हणजे त्याने केलेले सर्व कृती, त्याचे संपूर्ण कार्य हे सत्यामध्ये झालेले आहेत. म्हणजे खोटाडी किंवा फसवी अशा प्रकारचे कोणतेही कृत्य किंवा कार्य देवाने केले नाही.
मानवासाठी जे योग्य आहे, मानवासाठी जे संपूर्ण चांगलं आहे, ते देवाने त्याची कार्य करून दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे वचन आम्हाला सांगतं, 5वं वचन, त्याला नीती व न्याय ही प्रिय आहे. त्याला नीती म्हणजे धार्मिकता, योग्य वागणूक आणि न्याय प्रिय आहे. याचा अर्थ तो कोणावरही अन्याय करीत नाही. देव कधीच पक्षपातपणा करत नाही. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ज्याची आम्ही उपासना करत आहोत तो देव कसल्याच प्रकारचा पक्षपात करत नाही. याचा अर्थ स्त्री असो की पुरुष असो, श्रीमंत असो की गरीब असो, किंवा कोणत्याही जाती पंथाचा असो, किंवा कोणत्याही भाषेचा असो, कोणत्याही देशाचा असो, देवाच्या समोर तो व्यक्ती सर्व काही चांगला आहे जर तो त्याची उपासना करीत आहे. देव कोणत्याच व्यक्तीमध्ये भेद करीत नाही, मानवामध्ये भेद करीत नाही, जातीमध्ये भेद करीत नाही. त्याचप्रमाणे तो कोणत्याही देशामध्ये सुद्धा भेद करत नाही, कारण सर्व सृष्टी त्याची आहे, सर्व मानवजात त्याची आहे, कारण त्याने ती निर्माण केलेली आहे. म्हणून त्याचं वचन सांगतं, त्याला नीती व न्याय प्रिय आहे. तो कोणत्याच मानवावर अन्याय करीत नाही. हे तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. देवाचं वचन सांगतं, परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या प्रेमाने ही संपूर्ण पृथ्वी भरलेली आहे. जर या पृथ्वीकडे जर तुम्ही आणि मी पाहिलं तर तुम्हाला आणि मला समजून येईल की पृथ्वीवरची संपूर्ण वनस्पती देवाने मानवासाठी निर्माण केलेली आहे. पृथ्वीवरचे संपूर्ण जनावर देवाने मानवासाठी निर्माण केलेले आहे. देवाने अशा प्रकारचा विशेष प्रकारे मानवाला अधिकार दिलेला आहे की या पृथ्वीवर सर्व प्रकारे तुम्हीच अधिकार चालवावा. म्हणजे या पृथ्वीवरच्या वस्तू यांनी तुमच्यावर अधिकार चालू नये, तर तुम्ही त्यांच्यावर अधिकार चालवावा जे देवाने मानवासाठी निर्माण केलेला आहे. मानवाच्या गरजेसाठी, मानवाच्या आवश्यकतेसाठी, मानवाच्या अन्नासाठी, मानवाच्या वस्त्रासाठी, मानवाच्या निवाऱ्यासाठी, मानवाच्या संपूर्ण चांगुलपणासाठी देवाने सृष्टीमध्ये सर्व गोष्टी निर्माण करून ठेवलेल्या आहे आणि मानव त्याचा आजपर्यंत उपभोग घेत आहे. म्हणजे वात्सल्याने भरलेली संपूर्ण ही पृथ्वी देवाच्या प्रेमाने भरलेली आहे. हे संपूर्ण सृष्टी सौंदर्य देवाने निर्माण केलेलं आहे. तुम्हाला आणि मला या पृथ्वीकडे पाहणं गरजेचं आहे जे देवाने निर्माण केलेलं आहे. बायबल आम्हाला सांगतं की देवाने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे. त्याचप्रमाणे आणखीन त्या पुढची काही वचनं आपण वाचणार आहोत. या स्तोत्रसंहिता याच्या 33व्या अध्यायामध्ये आणि 6व्या वचनापासून तर विशेष प्रकारे 9व्या वचनापर्यंत आपण अधिक मनन करणार आहोत. इथे लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. लक्ष द्या, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झालेला आहे. यावरून तुम्हाला आणि मला समजून येत असेल की देव किती श्रेष्ठ आहे, त्याचे शब्द किती सामर्थ्यशाली आहेत. कारण इथं लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. म्हणजे आकाशामध्ये असलेले संपूर्ण गोष्टी देवाने निर्माण केलेल्या आहे. म्हणजे तो तुमचा आणि माझा निर्माण करता आहे. पृथ्वी त्याने निर्माण केलेली आहे, आकाशातील संपूर्ण गोष्टी त्याने निर्माण केलेल्या आहेत असं बायबल आम्हाला सांगतं. त्याचप्रमाणे पृथ्वीवरच्या गोष्टी तो समुद्राची जले राशी सारखी एकवट करीतो, महासागरांचे निधी साठवितो. बायबल आम्हाला सांगतं समुद्र सुद्धा त्याने निर्माण केलेला आहे, त्याला एकवट केलेला आहे एका भागामध्ये. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आणि मला माहीत आहे अद्भुत गोष्टी आहे समुद्रामध्ये आणि अजूनही मानव त्याचा शोध घेत आहे आणि पुष्कळ गोष्टींचा उपभोग घेत आहे. देवाने निर्माण केलेल्या अद्भुत गोष्टी
आकाशामध्ये आहेत, पृथ्वीवर आहेत आणि समुद्रामध्ये सुद्धा आहेत. कदाचित आज अनेकांना माहीत झालेलं आहे, कारण टी व्हीवर डिस्कवरी चॅनल आहे आणि असे अनेक प्रकारचे वेगवेगळे चॅनल्स आहेत की ज्यामध्ये विशेष प्रकारे पृथ्वीवर असणाऱ्या गोष्टी, समुद्रामध्ये असणाऱ्या गोष्टी, आकाशामध्ये असणाऱ्या गोष्टी यांचा विशेष प्रकारे अभ्यास आहे आणि तसं चित्रण ते आम्हाला दाखवतात आणि आम्हाला समजून येतो की किती सुंदर अशा प्रकारची सृष्टी आहे की जी देवाने निर्माण केलेली आहे. मानवाला समजणं गरजेचं आहे की सृष्टी आपोआप निर्माण झाली नाही. कदाचित अनेकांचा गैरसमज आहे की ही अपघाताने निर्माण झालेला आहे. ॲक्सिडेंट झाला आणि पृथ्वी निर्माण झाली. वर आकाशामध्ये काहीतरी गडबड झाली आणि सूर्य, चंद्र आणि वेगवेगळे तारे निर्माण झाले. नाही, बायबल सांगतं देवाने ती मानवासाठी निर्माण केलेली आहेत. 8 वचन सांगतं, अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगो. जेव्हा तुम्हाला आणि मला समजून येईल की सामर्थ्यशाली देवाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे, आकाश मंडळ आणि पृथ्वीवरच्या संपूर्ण गोष्टी, त्यावेळेस तुम्हाला आणि मला त्याचा आदरयुक्त भय ठेवणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आम्ही उपासना करायला जातो तेव्हा आदरयुक्त भयाने आम्ही त्याची उपासना करावी, कारण तो संपूर्ण सृष्टीचा मालक आहे आणि त्या मालकाच्या समोर तुम्ही आणि मी आपलं अर्पण घेऊन जात आहोत. आपली भक्ती आपण त्याला सादर करणार आहोत. आणि 9 वचन तुम्हाला आणि मला सांगतं, कारण तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं, तो बोलला आणि अवघं झालं, त्याने आज्ञा केली आणि स्थिर झालेला आहे. यावरून तुम्हाला आणि मला समजून येत आहे की देवाने आकाश मंडळ आणि पृथ्वीवरच्या गोष्टी ज्या आहेत त्या योग्य वेळी योग्य ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. त्याने त्या संपूर्ण शब्दाच्या द्वारे निर्माण केलेले आहेत. तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे. परमेश्वराने सूर्याला किंचितही खाली आणलं नाही किंवा वर नेलं नाही. जर तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला आणि मला समजून येईल, जर सूर्य थोडा खाली आला तर पृथ्वी पूर्ण भस्म होऊन जाईल आणि सूर्य थोडा वरही गेला तर पृथ्वी गोठून जाईल. चंद्राचं तशाच प्रकारचं आहे, कारण समुद्राची भरती आणि ओहोटी चंद्रावर अवलंबून आहे, हे तुम्हाला आणि मला माहीत आहे. म्हणजे या संपूर्ण सृष्टीवरच्या गोष्टी देवाने योग्य ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. तुमच्या आणि माझ्यासाठी, आम्हाला योग्य प्रकारे संपूर्ण आशीर्वाद देण्यासाठी देवाने ह्या निर्माण केलेल्या आहेत. या संपूर्ण निर्माण केलेल्या गोष्टी तुम्हाला आणि मला आता समजलं असेल, या देवाने निर्माण केलेल्या आहेत, त्या वस्तू आहेत. सूर्य ही वस्तू आहे, चंद्र ही वस्तू आहे, पृथ्वी ही देवाने निर्माण केलेली आहे. त्या वस्तूवर आपण वस्ती केलेली आहे. म्हणजे देवाने निर्माण केलेलं आहे आणि विशेष प्रकारे तुम्ही आणि मी सुद्धा देवाकडून निर्माण झालेले आहोत. यावरून तुम्हाला आणि मला समजून आलं असेल की सूर्य हा निर्माण करता नाही, चंद्र ही वस्तू निर्माण करती नाही, पृथ्वी ही निर्माण करती नाही, ही निर्मित आहे, निर्माण झालेली आहे निर्मात्याकडून. आणि मानवही हा निर्माण करता नाही. अनेक लोक मानवाला देव मानतात, मानवाच्या मागे जातात आणि नंतर समजतो की तो मानव मरण पावला आणि तरीही त्याला देव मानतात. तो कबरेमध्ये गेला तरीही लोक त्याची भक्ती करतात. ते चुकीचं आहे. मानवांनी एकमेकांचा सन्मान करावा पण भक्ती करू नये, कारण भक्तीसाठी योग्य जो निर्माण करता आहे तोच आहे. निर्मिलेल्या वस्तूंनी निर्मात्याची उपासना करावी, हे योग्य आहे. आपण निर्माण केलेल्या गोष्टींची उपासना करणं हे योग्य नाही. हे लक्षात घ्या. आपण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचे निर्माणकर्ते आपण आहोत. उदाहरणार्थ, जर मी कम्प्युटर निर्माण केलेला आहे जो आता संपूर्ण जगाला एकवट करत आहे, संपूर्ण जगांची देवाणघेवाण त्या कम्प्युटरच्या किंवा त्या इंटरनेटच्या मार्फत चालत आहे, याचा अर्थ मी त्या कम्प्युटरचा निर्माण करता आहे.
मग मी निर्माणकर्त्याने त्या कम्प्युटरची उपासना करणं योग्य वाटणार नाही. कम्प्युटरने माझी उपासना करावी, कारण मी त्याला निर्माण केलेलं आहे. तसं देवाचं म्हणणं आहे की मानवाला मी निर्माण केलेलं आहे आणि त्या मानवाने माझी उपासना करावी. देवाची इच्छा आहे आणि मानवालाही ते योग्य वाटतं की ज्या वेळेस तो ओळखतो की देव कोण आहे. आणि हे लक्षात घेणं तुम्हाला आणि मला आज अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे की ज्या देवाची तुम्ही आणि मी उपासना करतो तो सामर्थ्यशाली आहे. आणि बायबल तुम्हाला आणि मला सांगतं तो आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. कारण बायबलमध्ये तशा प्रकारचं वचन आलेलं आहे. मत्ती कृष्णवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 20वा वचन. प्रभू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमलेले आहेत तेथे मी आहे. म्हणजे देव आमच्या मध्ये उपस्थित आहे. म्हणजे तो सर्वव्यापी आहे, तो आकाशामध्ये आहे, तो पृथ्वीवर आहे आणि जेथे जेथे त्याच्या नाव घेणारे लोक आहेत तेथे तो आहे. त्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देव सर्वव्यापी आहे, सामर्थ्यशाली आहे. या वचनावरून तुम्हाला आणि मला कळालेलं आहे. अनेक वचनं आहेत, पण आपल्याजवळ वेळेचं बंधन असल्यामुळं आपल्याला थोडक्यामध्ये काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण पहिली महत्त्वाची बाब पाहिली की देवाला ओळखणे की तो कोण आहे. आणि तुम्हाला समजलं असेल की जो देव ज्याने मला निर्माण केलेला आहे तो महत्त्वाचा आहे आणि तोच माझा निर्माण करता आहे आणि तोच माझा देव आहे हे तुम्ही ओळखलेलं आहे. ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे, कदाचित तुमच्या मनातला प्रश्न जो असेल देवाविषयी आज नक्की सुटलेला असेल आणि तुम्हाला नक्की समजलं असेल की देवाला ओळखणं किती महत्त्वाचं आहे. की ज्या देवाची मी उपासना करतो तो कोण आहे. जो संपूर्ण सृष्टीचा मालक आहे तो माझा देव आहे. ज्याने मला निर्माण केलेला आहे तो माझा देव आहे. ज्याने माझ्या गरजेसाठी संपूर्ण पृथ्वी आणि आकाश मंडळ निर्माण केलेला आहे तो माझा देव आहे. तो सर्वव्यापी आहे आणि सर्व सामर्थ्यशाली आहे. आता तुम्हाला आणि मला दुसरी महत्त्वाची बाब समजून घेणं गरजेचं आहे की आता स्वतःला ओळखणे. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही आता स्वतःला ओळखा की तुम्ही कोण आहात. आता तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न मला करू शकता. आम्हाला माहीत आहे आम्ही कोण आहोत, आमचं नाव आम्हाला माहीत आहे, आमचं घराणं आम्हाला माहीत आहे, आम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहोत हेही आम्हाला माहीत आहे. तो प्रश्न मी तुम्हाला विचारत नाही. मी तुम्हाला विचारतो, ज्या देवाची आम्ही उपासना करतो त्याला जर आम्ही त्या ठिकाणी ओळखत आहोत तर आम्हाला स्वतःला ओळखणे गरजेचं आहे की आम्ही कोण आहोत. म्हणजे आम्ही जे देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे आमच्या स्वतःबद्दल आमची ओळख होणं गरजेचं आहे. आणि बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की आम्ही जे मानव आहोत आम्ही देवाला काहीच देऊ शकत नाही, काहीच देऊ शकत नाही आम्ही. तुम्हाला कदाचित ते समजलं असेल, ज्या देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि आम्हालाही निर्माण केलं, आम्ही त्याला काय देऊ शकतो. सर्व काही त्याचं आहे. संपूर्ण सृष्टीमधल्या अनमोल गोष्टी, सोनं, त्याचप्रमाणे सर्व प्रकारची चांदी आणि सर्व प्रकारचे हिरे आणि माणके जी त्याने निर्माण केलेली आहेत ही त्याची आहे. ही पृथ्वी ज्यावर आम्ही राहतो हे त्याची आहे. आणि विशेष प्रकारे तुम्ही संपूर्ण जे मानव आहात तुम्ही त्याचे आहात हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आणि मी त्याला काहीही देऊ शकत नाही, कारण आपण काही आणलं नाही आणि काही घेऊनही जाणार नाही. हे सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ आम्हाला स्वतःला ओळखणं आहे की आम्ही त्याला काही देण्याच्या लायकीचे नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये यशायाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 5वं वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. यामध्ये हा जो संदेष्ट आहे तो काय म्हणत आहे याकडे आपण लक्ष देऊया. यशायाचं पुस्तक
याचा 6वा अध्याय आणि 5वं वचन, पवित्र शास्त्रामध्ये हे वचन आहे. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध होठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध होठांच्या लोकात राहतो. तो स्वतःबद्दल सांगत आहे, मी अशुद्ध होठांचा व्यक्ती आहे आणि अशुद्ध लोकांमध्ये राहतो. म्हणजे आमचे जे विचार आहेत पुष्कळ वेळेस वाईटच निघत असतात. आमचं अंतःकरण जे आहे सदैव दुष्ट कल्पनाच करीत असते. आम्हाला स्वतःला समजणं आहे की आम्ही कोण आहोत. याचा अर्थ आम्हाला माहीत होणं गरजेचं आहे की आम्ही पापी आहोत. आमची देवाकडे येण्याची लायकी नाही आहे, पात्रता नाही त्याच्याकडे जाऊन उपासना करण्याची. कारण पवित्र वचनामध्ये सांगितलेलं आहे, रोमकरासपत्राचा 3रा अध्याय 10 ते 12 वचनामध्ये, की एक देखील नीतिमान नाही, सर्वच्या सर्व बहकले आहेत आणि प्रत्येकाने आपापला मार्ग पकडलेला आहे. ज्याला वाटतं त्या मार्गाने जाऊन तो देवाची उपासना करत आहे, त्याला वाटतं तिकडे जाऊन तो उपासना करीत आहे, त्याला मनाला वाटेल तशा प्रकारे तो वागत आहे. याचा अर्थ आम्ही बहकलेला आहोत, आम्ही चुकीचे मार्ग पकडलेले आहेत आणि देवाच्या उपासनेच्या ऐवजी आम्ही त्याने निर्माण केलेल्या गोष्टींमध्येच रममान होत आहोत किंवा त्यांचीच भक्ती करीत आहोत. अनेक लोक आज पैशाची भक्ती करीत आहेत. पैसा त्यांचं दैवत झालेलं आहे. पैसा त्यांना त्यांच्या पापापासून कधीच वाचू शकत नाही. पैसा त्यांना या जगामध्ये असताना काही गोष्टीचं सुख देऊ शकतो, पण समाधान कधीच मिळू शकत नाही. तृप्तता त्यांना त्याद्वारे कधीच होत नाही. तशा प्रकारे आम्ही अनेक गोष्टींची भक्ती करतो आणि आम्हाला समजून येतं की आम्ही निरर्थक गोष्टीमध्ये पडलेले आहोत. याचा अर्थ आम्हाला ओळखणे म्हणजे आम्ही योग्य मार्गानुसार चालण्याचा प्रयत्न करणे, असं देवाचं वचन सांगतं. देवाचं वचन सांगतं, जर तुम्हाला आणि मला देवाची उपासना करायची आहे तर तुम्हाला आणि मला जेव्हा आम्ही देवाला ओळखतो, जेव्हा आम्ही स्वतःला ओळखतो, त्यावेळेस आम्हाला समजून येतं की माझी लायकी नाही देवाकडे जाण्याची, माझी पात्रता नाही आहे, मी चूक केलेली आहे, मी पाप केलेला आहे. आणि म्हणूनच बायबल आम्हाला सांगतं की देवामध्ये आणि मानवामध्ये असलेली दरी मिटवण्यासाठी, देवाचे आणि मानवाचे संबंध पुन्हा स्थापित करण्यासाठी येशू या जगामध्ये आला आणि त्याने देवाचे आणि मानवाचे संबंध पुन्हा स्थापित केले. आज मानव, संपूर्ण मानव येशूच्या द्वारे देवपित्याकडे जाऊ शकतो, येशूचा स्वीकार करण्याच्या द्वारे, येशूच्या सुवार्तेला मान्यता देण्याच्या द्वारे, येशूचं वचन स्वीकारून त्याप्रमाणे चालण्याच्या द्वारे तो देवपित्याला त्याची उपासना देऊ शकतो. म्हणजे यावरून तुम्हाला आणि मला समजून येतं की ज्यावेळेस तुम्हाला आणि मला विशेष प्रकारे स्वतःबद्दल समजून येतं की देव किती महान आहे आणि मी किती लहान आहे. मी देवाची बरोबरी कदापि करू शकणार नाही, पण देव मला स्वीकारण्यासाठी तयार आहे. माझी पात्रता नसतानाही, माझी योग्यता नसतानाही, हे यासाठी की देवाने तशा प्रकारची योजना आखलेली आहे आणि ती म्हणजे प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे तो तुमच्या संगतीने माझ्या संगती पुन्हा संबंध स्थापित इच्छितो. तो तुम्हाला आणि मला हाका मारत आहे आणि बायबल सांगतं येशूच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी देवाला आपला पिता संबोधू शकतो, म्हणजे त्याचा स्वीकार करून. आता सर्वात महत्त्वाचं आहे की आम्ही ओळखतो देवाला, आम्ही ओळखलेला आहे की तो कोण आहे, तो निर्माण करता आहे. आम्ही स्वतःलाही ओळखलेला आहे की आता आम्ही कोण आहोत. आम्ही पात्र नसताना सुद्धा देवाने आमचा स्वीकार केलेला आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण सर्वात महत्त्वाचं, अनेक लोक आज चुकीचा मार्गाचा अवलंब करीत आहेत किंवा चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये ठासून घेत आहेत. त्यांना असं वाटतं की आम्ही गेलो, उपासना केली म्हणजे आमचं काम संपलं, मग पूर्ण आठवडाभर आम्ही आमच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी तयार आहोत.
म्हणजे काही वेळ फक्त आम्हाला देवाजवळ द्यायचा आहे, बाकी सर्व वेळ आमचा आहे. पण बायबल सांगतं, जर तुम्ही आणि मी त्याची उपासना करतो तर प्रत्येक क्षण त्याचा आहे, पहिला भाग त्याचा आहे, आणि तो त्याचा सन्मान तुम्हाला आणि मला त्याला द्यायचा आहे. म्हणजे आमच्या जीवनाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक संपूर्ण गोष्टीमध्ये त्याला प्रथम स्थान असणं फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, जर देवाने तुमच्या आणि माझ्यावर कृपा केलेली आहे आणि तुम्हाला आणि मला त्याची उपासना करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे, तर सर्वात महत्त्वाचं, आम्ही ज्याची उपासना करतो त्याच्या समोर आमचं जीवन चांगलं असणं आवश्यक आहे. याचा अर्थ उपासना आणि आमचं जीवन एकाच प्रमाणे चालणार आहे. नाही तर उपासना तर योग्य आहे, आम्ही गीतं गातो, प्रार्थना करतो, प्रभूने जे सांगितलं त्याप्रमाणे सर्व गोष्टी करतो, पण आमचं जीवन जर त्याप्रमाणे नसेल, त्या उपासनेला काही अर्थ नाही, कारण देव ती उपासना स्वीकारणार नाही, असं बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. यशायाच्या पुस्तकामध्येच देवाने सांगितलेलं आहे, पहिला अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये, जे लोक त्याची उपासना करणारे होते ते योग्य प्रकारे उपासना करीत होते, पण त्यांचं जीवन त्या उपासनेपासून भिन्न होतं, वेगळं होतं. ते नियमाप्रमाणे फक्त दाखवणारे होते, पण वागणूक त्यांची त्या नियमाप्रमाणे नव्हती. म्हणजे त्यांचं जीवन त्याप्रमाणे नव्हतं. म्हणून देवाने त्यांना स्पष्ट सांगितलं, तुमचे संपूर्ण मेळे, तुमच्या संपूर्ण उपासना, तुमचे संपूर्ण धूप यांचा मला कंटाळा आलेला आहे. याचा अर्थ देव तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही योग्य प्रकारे जीवन जगावं. शेवटचं वचन आपण वाचणार आहोत, रोमकरासपत्राचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. यावरून तुम्हाला आणि मला समजून येईल की देवाचं वचन, ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याची उपासना करतो त्यावेळेस देवाचं वचन तुम्हाला आणि मला काय सांगतं. रोमकरासपत्राचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. म्हणून बंधुजन हो, ज्या लोकांनीही देवाला ओळखलेला आहे आणि जे त्याची आज उपासना करीत आहे त्यांच्यासाठी तो स्पष्ट सांगत आहे, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. म्हणजे आमचं जीवन हे आम्ही देवाला समर्पण करावं, हे आमचं संपूर्ण शरीर आम्ही देवाला समर्पण करावं. म्हणजे आम्ही कोणतीही वाईट कृती करू नये, वाईट गोष्टीपासून आम्ही दूर राहावं आणि देवाच्या समोर त्याने आम्हाला ग्रहण करावं, अशा प्रकारे आमचं जीवन आम्ही त्याला द्यावं, हे देवाचं वचन सांगतं. आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे. आज अनेकांना मी आव्हान करतो की देवाला ओळखा की तो कोण आहे, मग स्वतःलाही ओळखा की आम्ही कोण आहोत, आणि देवाला या प्रकारे तुम्ही हाक मारा की देवा तू माझा स्वीकार कर आणि मी तुझी उपासना करण्यासाठी तयार आहे. देव तुमच्याकडून त्याची उपासना करून घेण्यासाठी आज आनंदाने उभा आहे. तुम्ही त्यासाठी तयार आहात का, त्याची उपासना करण्यासाठी? आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. खरोखर प्रभूजी, आज तू आम्हाला शिकवलेलं आहे तुझ्या वचनाच्या द्वारे की संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता फक्त तूच आहे. स्वर्गीय बापा, तू आम्हाला निर्माण केलेला आहे आणि प्रभू तू आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी विशेष प्रकारे लायक बनवलं. याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे तू परमेश्वर आमच्या संगती पुन्हा एक वार नव्याने संबंध स्थापित केला, त्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. आम्ही विशेष प्रार्थना करतो, आज ज्याही प्रेक्षकांनी प्रभू तुझं वचन ऐकलेलं आहे त्यांच्या मनाचा तो ठाव घे आणि तुझ्याकडे त्यांना वळव स्वर्गीय बापा. त्यांना तू आशीर्वादित कर स्वर्गीय बापा. तुझी उपासना करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणामध्ये स्वर्गीय बापा विशेष प्रकारे आनंद निर्माण कर आणि त्यांनी धावत येऊन तुझी उपासना करावी, अशा प्रकारचं कार्य घडू दे, हीच आमची विनंती आहे. प्रभू तू आज आम्हाला पुन्हा एक वार नव्याने तू आनंद दिलास, याबद्दल स्तुती करतो. प्रभू येशू आमचा धन्य तारणारा, याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.